31 मार्च ते 6 एप्रिल 2025 मकर राशीचे साप्ताहिक राशीफल। शनीच्या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे एप्रिलचा पहिला आठवडा मकर राशीसाठी पैशाच्या आणि करिअरच्या दृष्टीने खूप अद्भुत ठरू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीपूर्वीच शनीने मीन राशीत प्रवेश केला आहे। मीन राशीत प्रवेश करून शनी शुक्रासोबत एक अतिशय शुभ संयोग तयार करत आहे। तसेच हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला मीन राशीत 6 ग्रहांचे एक अद्भुत संयोजन तयार होत आहे। ग्रहांच्या अत्यंत शुभ संयोगामुळे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मकर राशीसाठी हा आठवडा खूपच शुभ राहील। तर जाणून घेऊया मकर राशीचे साप्ताहिक राशीफल सविस्तरपणे। मकर राशी, या आठवड्यात तुम्ही संवाद आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे। तुमच्या विचारसरणीत लवचिकता आणा आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारा। तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता, परंतु अनावश्यक खर्च टाळा, कारण यामुळे कर्ज घेण्याची शक्यता आहे। यासोबतच शत्रूंपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे। 31 मार्च ते 6 एप्रिल 2025 मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढवण्यासाठी येणार आहे। कुटुंबाच्या सहवासात आनंदी वेळ घालवाल। आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्ही भविष्याचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत, तरच तुमची संपत्ती वाढेल। चांगले आरोग्य मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडून खूप प्रयत्न करावे लागतील। आठवड्याच्या शेवटी जीवनात शांती राहील आणि भागीदारीत केलेल्या कोणत्याही कामातून समाधान मिळेल। भविष्य लक्षात घेऊन आर्थिक निर्णय घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। तुमच्यासाठी भाग्यवान दिवस हे 2 आणि 4 असणार आहेत। मकर राशी, या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल होतील। नवरात्रीच्या काळात नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी तयार राहा। व्यवसायात यश मिळण्याची चिन्हे आहेत। नात्यांमध्ये संतुलन राहील। कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुमचे नाते अधिक दृढ होईल। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल। मकर राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनत आणि प्रयत्नानुसारच फळ मिळेल। अशा परिस्थितीत इच्छित यश मिळवण्यासाठी आळस सोडून प्रत्येक काम वेळेवर पूर्ण समर्पणाने करा। या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ आणि अधिष्ठानांसह एकत्र काम करणे योग्य राहील। जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही रोजगाराच्या संधी सोडू नयेत। जर तुम्ही व्यवसायात असाल तर नियमांचे उल्लंघन करणे किंवा अधिक नफा मिळवण्यासाठी कोणतेही शॉर्टकट स्वीकारणे टाळा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसानासोबतच अपमानालाही सामोरे जावे लागू शकते। जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित नवीन करार करणार असाल तर तुमच्या हितचिंतकांचा सल्ला नक्कीच घ्या। ग्रहांची स्थिती पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन निर्माण करण्याची हीच वेळ आहे। तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असेल आणि तुमची एकाग्रता तुम्हाला नवीन संधी शोधण्यास मदत करू शकेल। या आठवड्यात तुम्हाला काही नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी मिळू शकते। तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला विसरू नका। यामुळे तुमचा मूड चांगला राहील आणि तुम्हाला अधिक सकारात्मक वाटेल। कामाच्या क्षेत्रात तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे कौतुक केले जाईल। टीम सदस्यांशी सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा। यामुळे कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण निर्माण होईल। आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल। आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खर्च टाळा। आरोग्याच्या बाबतीत नियमित व्यायाम करा आणि तुमच्या आहाराकडे लक्ष द्या। यामुळे तुमचे एकूण आरोग्य सुधारेल। शेवटी ध्यान आणि मानसिक शांतीसाठी वेळ काढा। यामुळे तुम्हाला या आठवड्यातील आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यास मदत होईल। एकंदरीत पाहता मकर राशीच्या साप्ताहिक राशी भविष्य सांगते की मकर राशीचे लोक या आठवड्यात नवीन कामांमध्ये अधिक व्यस्त राहणार आहेत। तथापि या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल। तुम्हाला खूप आराम वाटेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीने तुम्ही समाधानी असाल। तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात वेळ घालवाल, जे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरून टाकेल। या आठवड्यात मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत फोनवर केलेली कोणतीही महत्त्वाची चर्चा फायदेशीर ठरेल। तुमच्या कोणत्याही समस्येवर उपाय मिळेल। तुमच्या आत्मविश्वासाने आणि भरपूर ऊर्जेने तुम्ही तुमची कामे योग्यरित्या पार पाडाल। आर्थिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे। या आठवड्यात तुम्हाला एखाद्या योजनेत अडकलेले किंवा एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील। एकंदरीत या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षाही चांगला ठरेल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाईल।
अधिकारी तुमच्यावर खुश असतील आणि तुम्हाला तुमच्या अधिष्ठानांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल। 31 मार्च ते 6 एप्रिल हा कालावधी, हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल आहे प्रेमजीवनासाठी। जर तुमच्या भावंडासोबतचे तुमचे संबंध काही कारणामुळे बिघडले असतील तर या आठवड्यात एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते पुन्हा एकदा रुळावर येईल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कृती आणि शब्दांद्वारे समाजाला चांगला संदेश देण्यात यशस्वी व्हाल। विरुद्ध लिंगी व्यक्ती तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील, प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील। दररोज श्रीसूक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील। आणि एकंदरीत पाहता मकर राशी, तुम्ही संपूर्ण आठवड्यात तुमची कामे ऊर्जेने पूर्ण करू शकाल आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत सहकार्य देखील कराल। व्यवसायात व्यवहार करताना काळजी घ्या, भावनिकतेच्या आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका। तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सहलीला जाऊ शकता। या आठवड्याची सुरुवात आणि शेवट आरोग्याच्या दृष्टीने चांगली राहील, तर मध्यभागी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे। सुरुवातीला तुमचे आरोग्य समाधानकारक असेल। कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमचा आनंद वाढवेल। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान रंग हा तपकिरी, नारंगी आणि काळा असणार आहे, तर भाग्यवान दिवस शुक्रवार, बुधवार आणि शनिवार असणार आहे। या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या बंधनात स्वतःला बांधून घेऊ नका। या काळात तुमचे विचार लपवू नका। घरी आणि कामाच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बोलणे महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही भूतकाळात खूप त्रास सहन केला आहे आणि तरीही तुम्ही गप्प राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। यासाठी या आठवड्यात गायत्री मंत्राचा जप करा आणि गाईला भाकरी द्या। शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा। मंगळवारी हनुमानजींना अन्न अर्पण करा आणि हनुमान चालीसा पठण करा।